हॅलो माय डिअर फ्रेंड्स, मी रवी सर घेऊन येतो नानम या प्लॅटफॉर्म वरती डॉक्टर होमी बाबा एक्झाम साठी डेमो क्लास, ज्यामध्ये आज पहिलं सेशन आहे आणि पहिल्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत पहिला लेसन बायोलॉजीचा. ओके, थोडस मी तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट सांगून देतो की आपण काय बघणार आहोत या डेमो क्लासमध्ये आणि आपल्याला कशा प्रकारचा स्टडी करायचा आहे. ओके, जस्ट बघा आता एकदा. आता ओव्हरऑल एक जर मी विचार केला तर आपल्याकडे बघा 3 सब्जेक्ट स्टडी करायला, तर त्यामधला मग कोणते कोणते, एक फिजिक्स, केमिस्ट्री आणि तिसरा कोणता, दॅट इज बायोलॉजी. तर आज मी एक छोटासा डेमो घेणार आहे कशाबद्दल, दॅट इज कोण, बायोलॉजी. बायोलॉजीचा एक छोटासा क्लास होणार आहे आपला. आणि या बायोलॉजी मध्ये अप्रॉक्स टोटल 20 लेसन आहेत. या 20 लेसन पैकी पहिला जो लेसन आहे त्याचं नाव काय, दॅट इज कोण, सेल अँड सेल ऑर्गनल्स. एकदम छोटासा इझी लेसन आहे जो की हा आपल्याला 8th स्टँडर्ड मध्ये शिकायला मिळतो, पण हाच आपल्याला होमी बाबा एक्झाम मध्ये सुद्धा स्टडी करायचा. तर बघा छोटासा आहे कसा आहे, आपण याला स्टार्ट करू. तर सर्वात आधी जर समजा मला कोणी विचारते, मी काय केलं असतं, एक क्वेश्चन पासून सुरुवात केली असते. आणि क्वेश्चन काय माहित आहे का, या सेल अँड सेल बायोलॉजी मधला पहिला जो क्वेश्चन आहे, आणखी एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस तुम्ही याचा स्टडी करत आहात किंवा हे लेक्चर बघत आहात, तर माझी प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे, बघा याला डेमो म्हणून नका घेऊ, कारण हे सेशन आपल्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा अवेलेबल राहते. नॅनम हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपल्याकडे अवेलेबल ऍप आहे, करेक्ट आहे, जे की तुम्हाला क्रोम वरून तुम्ही डाउनलोड करू शकता. नॅनम तुम्ही काय करसाल, दॅट इज www.nanam.live वरती क्लिक करून तुम्ही काय करा, ऍपला डाउनलोड करा आणि तिथं हा तुम्हाला पूर्ण कोर्स मिळेल. तुम्ही हे डेमो सेशन न समजता तुम्ही काय करा, एक पेन आणि तुमचं एक नोटबुक घेऊन बसा. याला सिरियसली घ्या, कारण यामध्ये जे कंटेंट आहेत ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत, पूर्ण तुमच्या होमी बाबा या लेवलचे आहेत. आणि त्यापेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, आपल्याला या एक्झामच्या थ्रू आपलं जे फाउंडेशन लेवल आहे ते फाउंडेशन लेवल कम्प्लीट करायचे. फाउंडेशन कम्प्लीट करायचे कोणती, दॅट इज फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. या 3 सब्जेक्टच्या फाउंडेशन वरती आपण जास्त भर देणार आहोत. म्हणून याला एक ऍज अ डेमो न समजता याला तुम्ही एक सिरियस मोडनी घेसाल, ठीक आहे. हे नाहीतर असं नको व्हायला की सर हे तर डेमोच आहे, आम्ही इझिली करून घेतो, नको, ठीक आहे. आता बघा, मी एका क्वेश्चन पासून स्टार्ट करतो. आणि क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन काय, सिंपल क्वेश्चन आहे, व्हॉट इज सेल. आपण सेल कशाला म्हणतो, व्हॉट इज सेल, एकदम इझी क्वेश्चन आहे. तुम्ही 7th स्टँडर्ड पासून शिकत असाल. आणि एक आणखी लक्षात ठेवाल, होमी बाबाचे सिलेबस हा 7th स्टँडर्ड पासून 8th स्टँडर्ड आणि 9th स्टँडर्ड या 3 क्लासच्या सिलेबस बद्दल आपल्याला विचारला जातो, जे की बेसिक थिंग्स असतात. इव्हन तुम्हाला जास्त लोड घ्यायची गरज नाही, जे मी शिकवतो त्यामधून एक्झाम मध्ये पेपर निघण्याचे चान्सेस राहतात. सो इथं बघा एकदा काय, तर व्हॉट इज सेल. आता सेल बद्दल आपल्याला काय माहिती आहे, किंवा सेल म्हणजे नेमकं काय असते, तर सेल म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. एक जस्ट मला पेन चूज करू द्या. सेल म्हणजे काय आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेल. सेल इज द स्ट्रक्चरल, हे एक बेसिक डेफिनेशन, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे, युनिट पण कशाचं, ऑफ लाईफ. जेवढंही जीवन आहे हे जीवन कशाच्या बेसवरती चालत आहे, सेलची. असं सुद्धा म्हटलं जाते की जर समजा एखाद्या वस्तूमध्ये सेल प्रेझेंट नाही आहे तर तो लिव्हिंग थिंग नसेल, मग तो कोण असेल, तो नॉन लिव्हिंग असेल. म्हणजे ज्याच्याकडे सेल आहे तोच काय असेल, लिव्हिंग. म्हणून आपण काय म्हणतो माहिती आहे का, सेल इज द बिल्डिंग, बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ लिव्हिंग थिंग. बिल्डिंग ब्लॉक्स. जसं समजा मला एक भिंत उभी करायची, तर तुम्ही त्या भिंतीमध्ये काय लावसाल, विटा लावसाल ना छोट्या, तर त्या छोट्या विटांपासून एक भिंत तयार झाली, करेक्ट आहे. तर ते बीट काय, त्याचा एक छोटासा ब्लॉक आहे, करेक्ट. म्हणजे सेल ह्युमन बॉडीचा कोण आहे, बिल्डिंग ब्लॉक आहे. बघा, सेल हा कोणी डिस्कव्हर केला होता, तर सुरुवातला रॉबर्ट हुक नावाच्या व्यक्तीने सेलला काय केलं होतं, डिस्कव्हर केलं होतं. मी तुम्हाला काय म्हणत आहे की तुम्ही माझ्या सोबत हे लिहा, तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवा. घेतला नसेल तर आता पण घ्या, थोडासा व्हिडिओ पॉज करा आणि नोट्स बनवा.
रॉबर्ट हुकनी काय केला, सेल डिस्कवर केला. करेक्ट इथपर्यंत. कुठं डिस्कवर केला रॉबर्ट हुकनी? रॉबर्ट हुकनी कॉर्क ट्री मध्ये डिस्कवर केला. कॉर्क ट्री जो कसा होता, जो सेल कसा होता, नॉन लिव्हिंग. म्हणजे त्याला काय दिसलं माहिती आहे का, सरळ सरळ तो जिवंत नव्हता, लिव्हिंग नव्हता. ओके, जिवंत नव्हता तो. ओके, डेड सेल. ओके, आपण याला नॉन लिव्हिंग न म्हणता आपण याला काय म्हणू शकतो, तो सेल कसा होता, डेड सेल होता. डेड सेल फर्स्ट कोणी डिस्कवर केला, रॉबर्ट हुकनी. ठीक आहे. आता त्याला तो सेल कशा प्रकारचा दिसला होता माहिती आहे का, जसं हनी कॉम्ब असतो ना, अशा प्रकारचा त्याला सेल दिसायला लागला तो. असं बघा एकदा, जसं याला काय म्हणतो आपण, मधुमक्खी का छत्ता. इस तरह से वो सेल उसको दिख रहा था. दॅट इज काय, हनी कॉम्ब लाईक स्ट्रक्चर त्याला दिसत होतं. कोणी केलं रे, रॉबर्ट हुकनी केलं. डिस्कवर केला कुठं, कॉर्क ट्री मध्ये. तो कसा होता, डेड होता. डन इथपर्यंत. ओके, समोर बघा, रॉबर्ट हुक पर्यंत आलो आपण. आता बघा, आता सेल हे का बरं नाव दिलेलं माहिती आहे का, हा वर्ड एक लॅटिन वर्ड आहे. सेल हा एक लॅटिन वर्ड आला, लॅटिन वर्ड. आणि काय, सेल्युला पासून आलेला. सेल्युला मीन्स कंपार्टमेंट. हे बघा ना, इथं असे कंपार्टमेंट दिसत आहेत ना आपल्याला, हा या वर्ड पासून आला. आणि यालाच काय म्हणतो आपण, दॅट इज कोण, सेल, जो की रॉबर्ट हुकनी दिला आपल्याला फर्स्ट. डन. मग असं जर क्वेश्चन होते की सर्वात आधी सेल कोणी बघितला, तर आपल्याकडे आन्सर काय असायला पाहिजे, रॉबर्ट हुकनी बघितला. डेड होता का, की लिव्हिंग होता, डेड होता, डेड सेल होता. करेक्ट. इथपर्यंत कसं स्ट्रक्चर दिसायला लागलं होतं आपल्याला, दॅट इज काय, हनी कॉम्ब लाईक स्ट्रक्चर. हनी कॉम्ब, हे हनी कॉम्ब सारखं. बरोबर इथपर्यंत समजलं की डाऊट आहे का याच्यामध्ये? हे बघत आपण कशाबद्दल, सेल बद्दल, एवढ्या साऱ्या थिंग्स. ओके, आता जर समजा मी तुम्हाला हे काय म्हटलं, मी तुम्हाला आपल्या बॉडीचा कोण आहे, बिल्डिंग ब्लॉक्स आहे. म्हणजे इव्हन आपली जी बॉडी आहे, ह्युमन बॉडी आहे, ह्युमन बॉडी बघा एकदा, मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवसाल. आणि इथं बघा एक कॉर्नर टाकला मी, मोस्ट इम्पॉर्टंट. मी तुम्हाला काय म्हटलं, सेल काय, बिल्डिंग ब्लॉक्स आहे. म्हणजे आपली बॉडी सेल पासून बनलेली आहे. मग आपल्याला हे माहिती पाहिजे की एका ह्युमन बॉडीमध्ये अप्रॉक्स किती सेल असतात, ह्युमन बॉडीमध्ये किती सेल असतात. तर त्याचा आन्सर किती येणार, 100 ट्रिलियन. 100 ट्रिलियन पासून आपली बॉडी बनलेली आहे. म्हणजे मी विचारही नाही करू शकत एवढा सारे सेल आपल्या बॉडीच्या आतमध्ये भरलेले. आणि आपल्याला एक ऑर्गनायझेशन माहिती आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑर्गनायझेशन? ऑर्गनायझेशन बघा एकदा लक्षात असेल थोडंसं. आपल्याला एक ऑर्गनायझेशन माहिती आहे. ऑर्गनायझेशन कशी आपल्या बॉडीची, की आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस एक छोटासा सेल आहे, हा सेल आहे, हे खूप सारे सेल की ज्यांचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं असेल, सारखं असेल, ते एका ठिकाणी जुडतात अशा प्रकारे. ज्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, ज्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, स्ट्रक्चर बोलतो आम्ही, ज्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, सेम आहे. व्हेरी गुड. त्यानंतर त्यांचं फंक्शन सुद्धा कसं आहे, सेम आहे. अशा सेलच्या ग्रुपला GRO, अशा सेलच्या ग्रुपला आपण काय म्हणतो, अशा सेलच्या ग्रुपला एकदा बघसाल आपण काय म्हणतो, दॅट इज कोण आहे, हा टिश्यू. इझी आहे, लक्षात येत आहे. अशा सेलच्या ग्रुपला, कोणत्या सेलच्या, एक सेल आहे, सेलचा एक ग्रुप आहे. पण ग्रुप कसा पाहिजे आपल्याला, की ज्यामध्ये त्यांचे स्ट्रक्चर कसे असतील, सारखे असतील, त्यानंतर त्यांचे फंक्शन पण कसे असतील, सारखे असतील. पण अशा ग्रुपला काय म्हणतो आपण, तो टिश्यू आहे. आपल्याला लहानपणापासून माहित आहे की असे टिश्यू जुडल्यानंतर की ज्यांचं फंक्शन सारखं आहे, आपल्याकडे काय बनतो रे, ऑर्गन बनतो. आणि ऑर्गन पासून काय बनत असते, दॅट इज कोण, ऑर्गन सिस्टीम बनते. आणि हेच ऑर्गन सिस्टीम समोर बिल्ड करते कशाला, एक कम्प्लीट बॉडीला. अशा खूप साऱ्या ऑर्गन सिस्टीम जुडल्यानंतर कम्प्लीट आपल्याकडे काय बनते, बॉडी बनते. मग सरळ पूर्ण बॉडीमध्ये सेल किती आहेत, तर अप्रॉक्स 100 ट्रिलियन पर्यंत. ओके, एकदम मला चेक करून द्या. मी मागच्या पेजवरती किती सांगितलं तुम्हाला, 100 ट्रिलियन पर्यंत आपल्या बॉडीच्या आतमध्ये सेल आहे. लक्षात आलं. हे काय झालं, ऑर्गनायझेशन. मग आता आपण मी बाबा एक्झामची तयारी करत आहोत, अप्रॉक्स आपण तिथंच बघू ना. मग बघा, सेलला जर मला क्लासिफाय करायचं आहे तर मी अकॉर्डिंग टू साईज वरती क्लासिफाय करेन. तर मला हे पण माहिती पाहिजे की या जगामध्ये सर्वात स्मॉलेस्ट सेल कोणता आहे, स्मॉलेस्ट सेल. तर तो कोणाचा सेल आहे माहिती आहे का, मायकोप्लाझ्मा. हा एक बॅक्टेरिया असतो, प्लुरोनिमोनल एक बॅक्टेरिया, PPL सुद्धा म्हणतो आपण याला, जो ज्याची साईज किती आहे, त्याची 0.3 मायक्रोमीटर. अरे बाप रे बाप, किती छोटा सेल आहे. करेक्ट, किती आहे, 0.3 मायक्रोमीटर, स्मॉलेस्ट सेल. त्यानंतर मला साईज आणखीन कशाची माहिती पाहिजे माहिती आहे का, एखादा जर बॅक्टेरिया असेल तर या बॅक्टेरियाची सुद्धा मला साईज माहिती पाहिजे, बॅक्टेरियाची. आणि ते साईज राहते अप्रॉक्स 3 to 5 मायक्रोमीटर एवढी राहते. ओके, बघा मला का लक्षात आलं, मायकोप्लाझ्माची हा सर्वात स्मॉलेस्ट.
सेल आहे. कोण? मायकोप्लाझ्मा. कोण आहे मायकोप्लाझ्मा? सर्वात स्मॉलेस्ट सेल आहे. त्याची साईज किती आहे? फक्त 0.3 मायक्रोमीटर. त्यानंतर बॅक्टेरियाची साईज किती राहते रे? 3 to 5 मायक्रोमीटर. ओके, बॅक्टेरिया नंतर आपल्या बॉडीमध्ये जो ह्युमन आरबीसी आहे. आरबीसीचा मिनिंग काय असतो रे? रेड ब्लड सेल. तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये एवढं छोटंसं बेसिक तुम्हाला माहिती असेल. आणि रेड ब्लड सेलची साईज हे अप्रॉक्स किती राहते? दॅट इज 7 मायक्रोमीटर पर्यंत राहते. 7 मायक्रोमीटर. मग ठीक आहे, हे तर झालं एक जनरल. पण आता जर स्मॉलेस्ट सेल आपल्याला माहिती पाहिजे तर असाच आपल्याला एक आयएमपी म्हणून सुद्धा म्हणू शकतो आपण. आपल्याला हे सुद्धा माहिती पाहिजे की लार्जेस्ट सेल कोणता आहे? लार्जेस्ट सेल इन द वर्ल्ड, पूर्ण याच्यामध्ये लार्जेस्ट सेल कोणता आहे? तर लार्जेस्ट सेल कोणता आहे माहिती आहे का? ऑस्ट्रिच एग ऑफ अन ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिचच्या मुगाचं अंड तो सर्वात लार्जेस्ट सेल आहे. ओके, बरोबर आहे. आणि त्याची साईज किती राहते? अप्रॉक्स 10 ते 15 सेंटीमीटर पर्यंत. म्हणजे 7 मायक्रोमीटर कुठं आणि 10 ते 15 सेंटीमीटर कुठं. करेक्ट आहे. त्यानंतर आपल्याला हे पण माहिती पाहिजे की या जगामध्ये आणखीन आता झाला लार्जेस्ट म्हणजे कसं असेल? साईज मोठा असेल. आपल्याला आता लॉंगेस्ट सेल माहिती पाहिजे. लॉंगेस्ट सेल. आणि तो कोणता सेल आहे माहिती आहे का? न्यूरॉन सेल. आता सर न्यूरॉन सेल कुठे असतात? तर न्यूरॉन सेल आपल्या डोक्यामध्ये असतात, आपल्या स्पायनल कॉर्ड मध्ये असतात. करेक्ट आहे. हे न्यूरॉन पासूनच काय बनतो? ब्रेन बनतो. करेक्ट आहे. आणि न्यूरॉन सेलची साईज हे अप्रॉक्सिमेट 1 मीटर पर्यंत असू शकते. 1 मीटर पर्यंत, म्हणजे हा एवढ्यापर्यंत असू शकतो. 1 मीटर पर्यंत या न्यूरॉन सेलची साईज असते. ओके, तो ओव्हरऑल एक थोडंसं रिवाइज करू. म्हणजे बघा, फर्स्ट बघा काय, तर एकदा लक्ष देसाल आपण काय बघत आहोत? सर्वात स्मॉलेस्ट सेल, त्याचं नाव काय? दॅट इज काय? मायकोप्लाझ्मा. साईज किती आहे रे? 0.3 मायक्रोमीटर एवढी छोटी साईज आहे. करेक्ट आहे. हे लक्षात राहते. 1-2 वेळा तुम्ही बघितलं की हे लक्षात राहून जाते. पण हे तर लक्षात ठेवायचं जर तुम्हाला की स्मॉलेस्ट सेल कोणता आहे, स्मॉलेस्ट, लार्जेस्ट कोणता आणि लॉंगेस्ट कोणता आहे. तर स्मॉलेस्ट कोणता आहे? मायकोप्लाझ्मा. साईज किती आहे? 0.3 मायक्रोमीटर. बॅक्टेरिया त्यानंतर त्याची साईज किती आहे? 3 to 5 मायक्रोमीटर. त्यानंतर ह्युमन आरबीसी किती साईज आहे? 7 मायक्रोमीटर. लार्जेस्ट सेल कोणता आहे? ऑस्ट्रिच एग. साईज किती आहे? 10 to 15 सेंटीमीटर. आणि लॉंगेस्ट सेल कोणता आहे? न्यूरॉन सेल. त्याची साईज किती आहे? अप्रॉक्स 1 मीटर पर्यंत साईज आहे. 1 मीटर पर्यंत. करेक्ट आहे. आता हे समजल्यानंतर फक्त एवढंच नाही, आपल्याला जर क्लासिफाय करायचं आपण एवढ्या बेसवरतीच क्लासिफाय करत नाही सेलला. मग मला काय माहिती पाहिजे माहिती आहे का? मला हे अप्रॉक्स हे पण माहिती पाहिजे की नेमकं काय माहिती पाहिजे आणखीन, की मला 2 प्रकारच्या सेल असतात. कोणत्या सेल असतात ते बघा. 2 प्रकारचे सेल. देर आर 2 टाइप्स ऑफ सेल. फर्स्ट सेल इज, पहिला जो सेल असतो तो तुम्हाला माहिती आहे, दॅट इज कोण? प्रोकॅरियोटिक. बघा, हे खूप बेसिक सांगत आहोत तुम्हाला. प्रोकॅरियोटिक सेल. आणि दुसरा जो सेल असतो त्याला काय म्हणतो आपण? सेकंड सेल कोणता आपल्याकडे? दॅट इज कोण? युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक. आता याला प्रोकॅरियोटिकच का बरं म्हटलं जाते? कारण हा नाही, प्रो वगैरे काही नाही. प्रोकॅरियोटिक सेल का बरं म्हटलं जाते? हा प्रिमिटिव्ह आहे. प्रिमिटिव्ह म्हणजे काय? प्रिमिटिव्ह म्हणजे हा खूप सुरुवातीला जन्माला आलेला सेल आहे. म्हणजे सर्वात आधी कोणता सेल बनला? प्रिमिटिव्ह सेल बनला, प्रोकॅरियोटिक सेल बनला. आणि त्यानंतर युकॅरियोटिक का बरं म्हटलं जाते? कारण हा ट्रू सेल आहे. ट्रू सेल म्हणजे खरा सेल आहे. करेक्ट. आणखीन जर मला एक काही डिफरन्स सांगायचा असला तर हा प्रिमिटिव्ह तर आहेच, पण या सेलच्या आतमध्ये एक वेल डेव्हलप न्यूक्लियस नसतो. न्यूक्लियस इज अब्सेंट. न्यूक्लियस अब्सेंट असतो. आता न्यूक्लियस काय असते ते समोर सांगणार तुम्हाला. पण युकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असते. न्यूक्लियस इज प्रेझेंट. न्यूक्लियस अब्सेंट, न्यूक्लियस प्रेझेंट. आता त्यानंतर बघा आणखीन काय डिफरन्स राहतो. तर प्रोकॅरियोटिक सेल हा प्रिमिटिव्ह, न्यूक्लियस इज अब्सेंट. आणि त्यानंतर बघा इथं वेल डेव्हलप सेल ऑर्गनल. वेल डेव्हलप सेल ऑर्गॅनल्स इज also absent. वेल डेव्हलप सेल ऑर्गनल सुद्धा काय असतात? अब्सेंट असतात. पण इथं कुठं? युकॅरियोटिक मध्ये वेल डेव्हलप सेल ऑर्गॅनल्स इज
प्रेझेंट, इथं प्रेझेंट असतात. हा एक डिफरन्स बघत आहोत आपण. करेक्ट आहे. इथे लक्षात काय सांगत आहे तर ओके. आता प्रोकॅरियोटिक सेलचे एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर हे कुठं असतात प्रोकॅरियोटिक सेल? प्रोकॅरियोटिक सेल आपल्याला मॅक्झिमम सापडतात कुठं? बॅक्टेरियामध्ये. बॅक्टेरिया. आणखीन काय? ब्लू ग्रीन अल्गी. ब्लू ग्रीन अल्गी मध्ये सुद्धा सापडतो. आता बॅक्टेरिया बद्दल आपण बोलत आहोत तर यू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरिया. आणखीन काय? एक असतो आर्ची. हे पर्शा आर्ची नाहीये, यू आर्ची बॅक्टेरिया. हे सैराट मधली आर्ची नाही आहे, वेगळं आहे. यू बॅक्टेरिया, आर्ची बॅक्टेरिया. ठीक आहे. आणि त्यानंतर यू कॅरियोटिक सेल हे कुठे सापडतात? याचा एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर सिंपल यू कॅरियोटिक सेल ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस आहे तर हे कुठे सापडतात? अॅनिमल्स मध्ये. अॅनिमल्स अँड प्लांट्स मध्ये सुद्धा सापडतात. प्लांट्स. किंवा आणखीन कुठे सापडतात बघा? प्रोटिस्ट असतात. प्रोटिस्ट मध्ये सापडतात. अॅनिमल, प्लांट्स, प्रोटिस्ट. ओके. आणि त्यानंतर आणखीन एक फंजाय मध्ये सुद्धा सापडतात एक्सेट्रा. डन इथपर्यंत डाऊट आहे? लक्षात येत आहे काय? तर अशा थिंग्स आहेत छोटे छोटे. तर हा काय झाला एक डिफरन्स. पण मला आता पर्टिक्युलरली काय बघावं लागेल? प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं असेल. तर एकदा बघा, मी थोडंसं रिवाइज करतो. रिवाइज केल्यानंतर तुम्हाला सुद्धा समजून जाणार की आपण काय बघत आहोत. ओके. जस्ट मला थोडासा कॅमेरा ओके. ठीक आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये आणखीन कळवसाल की कोणत्या ठिकाणी मी आणखीन कशा प्रकारे माझी स्वतःची डेव्हलपमेंट करायला पाहिजे, कारण मला तुमची सुद्धा मदत लागेल. माझी स्टार्टिंग आहे पण मी एक बेस देण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक. ठीक आहे. सो तुम्ही जर मला सपोर्ट कराल तर खरोखरच हे ग्रोथ एक अनबिलिव्हेबल ग्रोथ असेल माझी. ठीक आहे. ओके. आणखीन बघा समोर काय तर आणखीन बघा मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. ठीक आहे. एक आपण काय करू माहिती आहे का? आता आपण काय बघितलं? प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल बघितलाय, पण त्यांच्यामधला डिफरन्स बघितला. पण नेमकं मला हे पण माहिती पाहिजे की नेमकं प्रोकॅरियोटिक सेल हा कशा प्रकारचा असतो. तर सर्वात आधी आपण प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर बघू. प्रोकॅरियोटिक सेल. आता प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर काढण्याच्या आधी मला थोडंसं इन्फॉर्मेशन प्रोकॅरियोटिक बद्दल मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. ठीक आहे. आपण स्ट्रक्चरला ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू. बघू. ठीक आहे. लक्ष द्या. प्रोकॅरियोटिक सेल हा कुठे असतो? बॅक्टेरियामध्ये. सपोज हा अशा प्रकारचा एखादा बॅक्टेरिया आहे. असा खूप मोठा बॅक्टेरिया आहे जो की तुम्हाला डोळ्यांनी दिसत आहे. ठीक आहे. आणि असे बॅक्टेरिया असतात की डोळ्यांनी दिसत नाहीत. हा बॅक्टेरिया मी इथं काढत आहे म्हणून हा डोळ्यांनी तुम्हाला दिसत आहे. तर हे जे मी एक स्ट्रक्चर काढलं, सर्वात आधी याचं नाव समजून घ्या. याला काय म्हणतो आपण? ओके. याला एक तर थोडस कदाचित मी खूप जास्त मोठं काढलेलं आहे, थोडं लहान करतो याला. छोटा असंच तो व्हायला पाहिजे. काम रिलेट करू आपण याला आणि परत ड्रॉ करू. ठीक आहे. बघा प्रोकॅरियोटिक सेल एक कॅप्सूल सारखं स्ट्रक्चर दिसायला मिळेल तुम्हाला. करेक्ट आहे. एक कॅप्सूल सारखं. ठीक आहे. आता हे प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर काढत आहोत. तर सुरुवातला इथे जे काढले मी याला काय म्हणतो माहिती आहे का आपण? हे काय आहे? सेल वॉल आहे. आणि सेल वॉल काय असते रे? सेल वॉल काय असते? व्हॉट इज द सेल वॉल? नेमकं काय असते किंवा सेल वॉलचं काय काम असते? हे सेल वॉल काय असते? आउटर मोस्ट कव्हरिंग आहे. सेल वॉल इज द आउटर मोस्ट कव्हरिंग. हे काय करते? सेलला प्रोटेक्ट करते. सिंपल. आउटर मोस्ट कव्हरिंग आहे. जसं आपण आपल्या घराच्या आतमध्ये बसलेलो आहोत आणि घराच्या भिंती आपल्याला प्रोटेक्ट करत आहेत बाहेरच्या एन्व्हायरमेंट पासून. सिंपल आहे ना? करेक्ट आहे. प्रोटेक्ट करत. ओके. सेल वॉलच्या नंतर त्याच्या आतमध्ये आणखीन काही थिंग्स प्रेझेंट असतात. जसं हे बघा. आणि हे माझी फेवरेट थिंग आहे कारण याचा स्टडी मी खूप जास्त केलेला आहे. याला काय म्हणतो आपण मी तुम्हाला लगेच सांगतो. एकदा ड्रॉ करू द्या फक्त मला. आणि माझ्या सोबत तुम्ही सुद्धा हे डायग्राम्सला काढा. हे जेवढं आपल्याला इझी वाटते माझ्या सोबत तुमच्या नोट्स बनवा. वर्षभरामध्ये तुमच्या नोट्स तुमच्या स्वतःकडे तयार पाहिजे. हे पूर्ण फाउंडेशन लेवल पर्यंत मी तुम्हाला शिकवणार आहे. होमी बाबा या एक्झामची तयारी करताना हे डोक्यात ठेवायचं आहे की सरळ सरळ आपण फाउंडेशन क्लास लावलेला आहे. तर कोणाकडे? रवी सरांकडे आणि माझे मित्र आदित्य सरांकडे, दोघांकडे आमच्याकडे. आणि आम्ही तुमचं फाउंडेशन पूर्ण कम्प्लिटली क्लिअर करून देऊ. लक्षात ठेवा. मग आता इथं बघा हे जे मी स्ट्रक्चर काढलेलं आहे. ओके. आपण याला काय म्हणतो? याचं काय नाव आहे नेमकं? तर आता बघा हे काय आहे तर याला आपण काय म्हणतो? दॅट इज हे जे आहे हे स्ट्रक्चर आहे कशाचं? प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा
मेम्ब्रेन, किंवा आणखीन याला काय म्हटलं जाते माहिती आहे का, याला आणखीन आपण म्हणतो सेल मेम्ब्रेन, सीएम. सीएम मीन्स सेल मेम्ब्रेन, शॉर्टकट काढला मी तुमच्यासाठी. ठीक आहे. मग आता एक लक्षात आहे आणखी, हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हे काय आहे नेमकं, हे एक परमिएबल मेम्ब्रेन आहे. मेम्ब्रेन म्हणजे काय रे, सरळ सरळ एक असा दरवाजा आहे की त्याला, त्या मेम्ब्रेनला ज्याला आतमध्ये जाऊ द्यायचं आहे बस त्यालाच जाऊ देणार, बाकी कोणालाही आतमध्ये एंट्री नाही. म्हणून याला आणखीन कसं काय म्हटलं जाते, हे कशी असते, सिलेक्टिव्हली. ओके, एक मिनिट, हे कशी राहते रे, सिलेक्टिव्हली परमिएबल. सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे ज्याला आतमध्ये जाऊ द्यायचं. आता बघा, ज्याला म्हणजे कोणालाही आतमध्ये कसं का जाऊ देणार, ते तुम्ही स्वतः थोडीच असं. मग इथे आतमध्ये कोण जाणार आहे, इथे आतमध्ये जातील सपोज, याच्या आतमध्ये जाणार सपोज ऑक्सिजन, किंवा बाहेर कोण येणार सपोज कार्बन डायऑक्साइड. मग कोण जाणार आहे कोण येणार आहे हे कोण ठरवणार, प्लाझ्मा मेम्ब्रेन ठरवणार. बरोबर आहे ना. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि प्लाज्मा मेम्ब्रेन को कह दो, कहना है ऐसा नहीं बोलते, प्लाज्मा मेम्ब्रेन को कह दो की ऑक्सिजन आ गया है, आणि त्यावेळेस ऑक्सिजनला आतमध्ये जाऊ देणार, नाहीतर जाऊ देणार नाही. ओके. आणखी सिलेक्टिव्हली परमिएबल झालं. त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या स्ट्रक्चर बद्दल जर बोलायचं म्हटलं तर आता बघा, प्लाझ्मा मेम्ब्रेनचे हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे कसं असते माहिती आहे का, थोडंसं बाजूला सांगतो मी, इथे सांगतो. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे तर, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर हे एक लेअर असते आणि ही दुसरी लेअर असते. तर हे जे दोन्ही लेअर आहेत हे कशापासून बनलेले असतात, लिपिड बाय लेयर पासून बनलेले असतात. लिपिड बाय लेयर म्हणजे हे सुद्धा एक लिपिडची लेयर आहे, आणि त्यानंतर हे दुसरी सुद्धा एक लिपिडची लेयर आहे. दोन्ही सुद्धा लिपिडच्या लेयर आहेत. करेक्ट आहे. हे दोन्हीही लिपिडच्या लेयर एक दुसऱ्याला अशा प्रकारे कनेक्ट आहेत. बरोबर, अशा प्रकारे कनेक्ट आहे. आणि यांच्या मधात एकदमच मधात कोणीतरी काय करते माहिती आहे का, अशा प्रकारे प्रोटीन टाकून देते. मग इथं मला काय समजलं, लिपिडची लेयर आहे, सोबतच काय आहे, प्रोटीन आहे. प्रोटीन सोबतच कोण आहे, प्रोटीन सुद्धा आहे. आणि यांच्यापासून काय बनलेलं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन बनलेले आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेनचा आणखीन एक खासियत काय असते माहिती आहे का, प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे ते कशी असते, फ्लेक्झिबल असते. पण तेच आपण जर सेल वॉल बद्दल बोललो तर सेल वॉल कशी राहते, रिजिड राहते. रिजिड म्हणजेच काय, हार्ड राहते, कडक राहते, मजबूत राहते. करेक्ट. पण प्लाझ्मा मेम्ब्रेन कशी असते, जेली माहिती आहे, जेली माहिती असेल ना, जेली ते जेली सारखी असते. जेली कशी असते आता तुम्हाला माहित असेल, जेली सारखी असते. कोण, फ्लेक्झिबल असते कम्प्लिटली. ओके, ते झालं प्लाझ्मा मेम्ब्रेन बद्दल. आता थोडंसं आणखीन जर मला प्रोकॅरियोटिक सेल बद्दल बोलायचं आहे तर आपण आणखीन काय सांगू शकतो बा प्रोकॅरियोटिक सेल बद्दल. तर आणखीन एक लक्षात ठेवाल की जो पॉइंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे, जो छानसा मी रेड कलरने काढणार आहे, इम्पॉर्टंट आहे, तर की प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये अशा प्रकारे हा असा डीएनए असतो. सिंगल डीएनए असतो किंवा डबल सुद्धा असतो, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आणि हा डीएनए ऍक्च्युअली जर आपण बघितलं तर डीएनए हा कोण्या ठिकाणी ठेवला जातो माहिती आहे का, डीएनए हा ऑलवेज कुठे असतो, न्यूक्लियसच्या आतमध्ये. पण या डीएनएला बघा, हा न्यूक्लियसच्या आतमध्ये नाहीये, हा बाहेर आहे. बाहेर कुठे आहे, सेलच्या आतमध्ये आहे, पण सेलच्या न्यूक्लियस मध्ये नाहीये, न्यूक्लियसच्या बाहेर आहे. इथं मला कुठेतरी न्यूक्लियसच दिसत नाहीये. मग जर हा डीएनए न्यूक्लियसच्या बाहेर आहे, आता एक आणखीन तुमच्या डोक्यात काय असायला पाहिजे, डीएनए कोण असतं रे, डीएनए हे जेनेटिक मटेरियल असते. जेनेटिक मटेरियल की जे आपण एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये काय करतो, पास करतो, जेनेटिक मटेरियल. पण आता हे जे डीएनए आहे ना, हा अशा ठिकाणी प्रेझेंट आहे की हा कुठं आहे, हे जे व्हॅकंट स्पेस जागा दिसते आपल्याला, व्हॅकंट स्पेस, या स्पेसला काय म्हणतो माहिती आहे का आपण, सायटोप्लाझम काय म्हणजे काय, याच्यामध्ये सर्व काय असते, फ्लुइड असते. सायटोप्लाझम मध्ये सर्व फ्लुइड प्रेझेंट असते. फ्लुइड मध्ये काय, द्रव्य प्रेझेंट असतात इथं, आणि या सायटोप्लाझमच्या आतमध्ये हे सर्व थिंग्स असतात. मग या सायटोप्लाझम मध्ये हा डीएनए प्रेझेंट आहे. मग ज्या ठिकाणी हा डीएनए आहे त्या रिजनला, ज्या ठिकाणी हा डीएनए असतो त्या रिजनला आपण काय म्हणतो माहिती आहे का, न्यूक्लिओइड. त्या रिजनला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओइड. हार्ड जाताय का, नको हार्ड नको जायला, सिंपल. मी किती छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला. मी काय सांगितलं सुरुवातीला, एकदा बघा, लक्ष द्याल. मी तुम्हाला काय म्हटलं, हे सेल वॉल आहे, आउटर मोस्ट कव्हरिंग म्हणतो ज्याला, काय करते, प्रोटेक्ट करते. कशी असते, रिजिड आणि काय असते, हार्ड. ओके. त्यानंतर सेकंड काय सांगितलं मी तुम्हाला, हे त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरची जे मेम्ब्रेन काढली त्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. कशी असते, सिलेक्टिव्हली परमिएबल, फ्लेक्झिबल असते. सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे ज्याला आतमध्ये जाऊ द्यायचं त्यालाच जाऊ देणार. लिपिड बायलेअर पासून बनलेले आणि सोबतच त्याच्यामध्ये प्रोटीन हे काय केलेलं असतं, एम्बेडेड केलेले असतात. हे जे व्हॅकंट जागा आहे त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. त्यामध्ये सर्व फ्लुइड भरलेले असते. त्या फ्लुइडच्या आतमध्ये हा कोण प्रेझेंट आहे, डीएनए.
ओके. आणि या डीएनए जिथं प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियोटाइड. डीएनए म्हणजेच कोण, जेनेटिक मटेरियल. समजलं, डीएनए म्हणजेच कोण, जेनेटिक मटेरियल. एवढ्या थिंग्स माझ्या लक्षात यायला पाहिजेत. मला समजत आहे, याची पूर्ती करण्यासाठी मला कमेंट बॉक्स मध्ये समजून सांगाल की नेमकं हे